बघा कशामध्ये पास्ता बनवतोय मी. काही लोक याला काय बोलतात, पातेलं. आम्ही लोक बोलतो चरवाई. चला तर रेडी झाला. त्याच्यात 2 अंडी टाकतो. किती मस्त वाटतोय पास्ता, अंडा पास्ता. फायनली आले हे लोक. दाखव राखी. मला बघायची राखी. मला माहिती काय सांगितलं लोकांनी, एवढी भारी राखी आहे तू हातात घालूनच ठेवशील, काढणारच नाही. हा सलूक दाखव. हे बघा ही राखी. वाव, रक्षाबंधन लिहिलंय. काय आणले आय डोंट नो. नजरवाली राखी. नजरवाली मी समजलो. हे बघ नजरचं चिन्ह आहे. मी दाखव ग तू. ही माझ्या भावासाठी. कोणत्या भावासाठी? राजू मामा छोटा. वाव वाव, राखी बघ किती मस्त आहे. आणि ही बाबूसाठी राखी. हे बघ ह्या राख्या तुम्ही बघितल्या. राखी नाही, तो बॅचलर आहे माझा. बॅचलर आहे, मला वाटलं राखी आहे. आणि ही पण एक राखी आहे. गणपती बाप्पा श्री. अच्छा ही कोणाची राखी आहे? बघा ही राखी रक्षाबंधन पर्यंत सस्पेन्स राहणार आहे. अशी उघडली तर. हा मग बघू. हे शूज पण आता हे माझे शूज पण आले याच्यामध्ये कामावरती घालायसाठी. तेव्हा फाटले एकदम. काय हडपा शी. उद्या रक्षाबंधन आहे आणि माझ्या दोघी बहिणी मेहंदी काढायला लागल्यात. दीदी अक्काला मेहंदी काढायला लागले हातावरती. पडत तर पाहिजे मेहंदी. पडत नाही, मी दाबून काढली. किती जुनी परंपरा मेहंदी काढायची. बघा या हातावरती काढणार आहे. मेहंदी काढायला इथे चालू झालं. सगळ्यात कठीण नाही सेम काम काय मेहंदीमध्ये. हातले दुखतो इकडचा असं उभं काढणाराचा पण आणि जो काढून हाताला बोट मी रंगवले आणि तो हात तिच्याकडे आहे. आणि बरं मेहंदीच्याच टायमाला अंगाला आणि डोक्यामध्ये खात. बरोबर. बदाम त्या दिवशीचे. हा आता सिद्धिविनायकला गेलेलं ना तेव्हा मी हवाला हार घेऊन आलो जास्वंदीच्या फुलाचा. मस्त एकदम. हा संध्याकाळी नाही तर डायरेक्ट उद्याच रक्षाबंधन. आणि हे 2 लाडू. मम्मीला सांग की उद्या सकाळी. आणि याच्यामध्ये ना मोदक आहेत. उद्या तसं सगळ्या लवकर उठणार असेल. हो पप्पांना सांग सकाळी ना तो हार घालायचा. हे काय का इथं एवढ्या ज्यूसच्या बाटल्या कोणाच्या आहेत? हे एवढ्या छोट्या छोट्या 10-10 रुपयाला अशा भेटतात. हे 1 2 3 12 बाटल्या आहेत. काय असं बाटल्या आणायला. ती काजू बदाम कुठे आहेत? वरती फ्रीझरमध्ये ठेवले आहेत. बर्फ होतील काजू बदामचे. त्यांना आता एका डब्यामध्ये ठेवले. असे तर काजू याच्यामध्ये बसलेत पूर्ण. झाकणच लागत नाही. थोडी साईडला काढून. बदाम याच्यामध्ये बसले बराबर सगळे. एवढे काजू एक्स्ट्रा उरले ते आता अक्काला खायला देतो. हे की खा काजू मन भरून. नाही पाहिजे का? लोक काजू खायला तरसतात. अरे अच्छा हा आहे बघ. गेलं अंगठ्याचं बघ आणि बघ किती फरक आहे. हा पानं विस्कळले. जाऊ दे तेवढं कोण बघणार आहे. असं कधी होत नाही जेव्हा माझी मेहंदी कधी. ते आपण गुरखून बघितलं तर लांबून फोटो मध्ये थोडी ते दिसणार. एवढी पडली भरपूरच जास्त दिवसाची. पण तुम्हाला नाही वाजते, मला वाजते. आज जायचं झोपले. अजूनपर्यंत आता किती वाजलेत? 8 वाजलेत. दुपारी मेहंदी काढत होते. आता थोडा वेळ ते लोक रेस्ट घेतला. आता परत मेहंदी काढतात ते लोक. अक्काच्याच हातावरती अजूनपर्यंत मागचा हात. 3 तास रेस्ट घेतला. जर त्या भागामध्ये मेहंदी काढली असती तर आतापर्यंत झाली असते. आता ते लोक मेहंदी काढतात म्हणून अख्खे मसूरचा सांबाराना मी बनवतो. ज्यांना माहिती नसेल ना अख्खे मसूर म्हणजे काय, त्यांना सांगतो अख्खे मसूर म्हणजे अख्खे मसूर. हां काय काय लोक कालवण पण बोलतात. मध्येच आवाज बदलतो. चला आता मी बनवतो. भाताचा गॅस बंद करू. तेल गरम झालं आहे. जिरा राई टाकतो. कांदा पण कापला, मिरची पण कापतो. हां असा कांदा किती मस्त वाटतोय व्हिडिओमध्ये. आला फोडणीचा आवाज.
चला आपण मेथी हे तिकडे घे माझ्या डोळ्यावर तुझ्या जोडतो. बघा मी मिरच्या ना बारीक नाही करत, त्या अख्ख्याच टाकतो डायरेक्ट. कांदा इथं शिजायला ठेवला, ब्राऊन झालाय थोडासा, एकदम थोडा ब्राऊन झालाय, अजून थोडासा व्हायचा आहे. त्यामध्ये आता चेचलेली लसूण टाकतोय मी. शिजाईल का डायरेक्ट? काय? हा, कढईमध्ये जास्त टेस्ट लागते. मस्त वास येतोय ना लसूणचा. आयडिया कोणाची होती शेवटी? काय म्हणजे थोडासा एकदम पेपर वाचला असेल 4-5 वेळी, पण पूर्ण पेपर कधीच वाचला नाही. आजी बघा 95 वयामध्ये पण 96-95 केवढं पण वय असेल, ह्या वयात पण ती पेपर वाचते बिना चष्म्याचा. आजी काय दिसतंय का त्यामध्ये? वाचता येतंय? वाचता येते हो, पण बोलते. हळद, धना पावडर आणि गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकले. आता अख्खे मसाले टाकतो कुकरमध्ये. अगोदर थोडंसं टाकतो, नाही तर तडका लई जोरात होतो. हे बघा असं एकदम टाकलं ना, थोडं टाकून घ्यायचं. आता पूर्ण नाही तर त्या तडका लई जोरात वरती उडतो. ते तडका काय बोलतात ते. हे तिखट टाकतोय का मी? 4 चम्मच टाकू का? ह्या लोकांना तिखट जास्त खायची सवय ना, म्हणून. 2 3 4 व्हिडिओ बघून 4 चम्मच टाकू नका. ह्या लोकांना तिखट जास्त आवडतं म्हणून टाकलं मी. मीठ टाकलेलं आहे ना अगोदरच. हा, तुमचे चेहरे जरा चांगले करा, मी नंतरला येईल तेव्हा. हा चालू आहे. कारण की बहिणी राखी काय त्यांच्या घरी ना गणपती बसतात माहिती का. 2 वर्ष झाले, आता 3रा वर्ष आहे ना. तर तुम्हाला तेव्हाचे पण व्हिडिओ तेव्हाच बघायला भेटतील. आता तर नाही दाखवू शकत. गणपतीला ना सगळ्यांनी येल्लो असेल तर घाला. कधी पण येल्लो, पण मॅचिंग करूया असं एक दिवशी ना. काय पण घाला, पण येल्लो येल्लो पिवळ्या कलरचा. मी पण येल्लो कलरची मोदक साडी घेणार आहे. A few moments later. मी ना आता बारशीला गेले तेव्हा बघा काय घेऊन आले. वेफरांची चिवडा, याच्यामध्ये केक, गुलाब पण आहे. केकमध्ये गुलाब दिला आणि जलेबी फेवरेट. बघू ही जलेबी खाऊन कशी लागते. एवढसा तुकडा आला हातामध्ये. घ्या खावा. त्याविषयी ना घरामध्ये जलेबी आणलेली अजून एक, त्यामध्ये एवढं तूप होतं. तूप का घी काहीतरी भरपूर गोड लागते. वेळी बेस्ट आहे. बनवतं अंडा मसाला तर नाही म्हणू शकत, पण अंड्याचंच काहीतरी बनवतं. कढईमध्ये अंडी बॉईल करायला ठेवते आणि कढईमध्येच बनवणार आहे. तर कांदा पण पण बॉईल झाले, तर कटिंग पण चॉपिंग झालं. चॉपिंग इंग्लिश लोक बोलतात. चॉपिंग कंप्लीट झाले. ते तेलाचं तेल टाकलं आहे. जिरा राई, इथे जिरा राई मिक्स टाकलं. आता वेळ आली तडक्याची. मिरची पण टाकूनच देते. झाला फ्राय. अदरक लसूण पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट. म्हणून थोडीशी हळद टाकली, गरम मसाला टाकला,
आणि हे धना पावडर 4 केल्या सुट्ट्या करायला लावल्या. पगार नाही वाटत तर मग काय करणार. मग काय बोलले ते लोक घ्या दिले या महिन्यात दिले 40 रुपये. म्हणजे हप्त्याला 1 सुट्टी तुम्हाला पण आली आता. थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करायचे झाले. आणि इथं अंडे ना मी बारीक बारीक कापून घेतलेत एकदम. चल हा याला अंड्याची भाजी बोलू शकतो आपण. अंडा मसाला सुद्धा बोलू शकतो. ग्रेव्ही तर आहेच नाही याच्यात मग मसाला बोलायचा. दर टायमाला मी अंडा मसाला असाच बनवतो ह्याच पद्धतीने, पण अंडी अख्खी टाकतो, भाजून वगैरे टाकतो म्हणजे दोन पार्ट करतो त्याचे. ह्या टायमाला डायरेक्ट टाकतो. त्यात कोथिंबीर टाकतो भरून भरून. मला असं वाटतं जे लोक व्हिडिओ बघतात त्या लोकांनी एकदा रेसिपी जरूर ट्राय करा. मला विश्वास आहे टेस्टी असणारच.